नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कर्नाटकमध्ये खूपच प्रसिद्ध असलेला वांगी भाताची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हा भात तुम्ही पटकन करू शकता। ताजं वाटण करून आपण हा भात बनवणार आहोत, त्यामुळे मस्त चमचमीत हा भात बनवून तयार होतो। खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर आपण या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। इथे मी एक सुकं खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, काही कढीपत्त्याची पानं, एक छोटासा आल्याचा तुकडा, त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतलाय, एक मीडियम साईजचा टोमॅटो, 2 तेजपत्त्याची पानं, 2 हिरव्या इलायची, असं त्याचे तोंड फोडून घेतले आहेत मी, त्यानंतर 2 काळे मिरे आणि 2 लवंग। त्यानंतर वांगी भाताला लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वांगी। इथे मी 4 वांगे घेतलेत, त्याला उभ्या पीसमध्ये कट करून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले। मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत। वांगी चिरल्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचं, यामुळे वांगी काळी पडत नाहीत। यानंतर लागणारं साहित्य मी व्हिडिओमध्ये त्या वेळी सांगत जाईल। आता सर्वात आधी आपण याचं वाटण तयार करून घेऊया। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घालायचा आहे, त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या इथे टाकायच्या आहे, त्याचबरोबर एक छोटा आल्याचा तुकडा आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे। आता हे पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता वाटण छान बारीक वाटलं गेलंय। हे वाटणच वांगी भाताचा सिक्रेट मसाला आहे। या वाटणामुळे वांगी भाताला खूप छान टेस्ट येते। चला तर मग आता फोडणीची तयारी करूया। इथे मी एक कुकर घेतलाय, त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तुम्ही जर जास्त तेल खात नसाल तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता। तेल छान गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। सर्वात आधी आपल्याला इथे जिरे, लवंग, इलायची आणि काळी मिरी घालायची आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण घेतलेले 2 तेजपत्ता घालायचे आहे। आता हे सर्व खडे मसाले आपल्याला मिनिटभर तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। खडे मसाले तळून झाल्यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचे आहे। आता हे वाटण तेलामध्ये छान मिक्स करायचं आहे। हे वाटण वाटताना आपण थोडंही पाण्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे हे वाटण जळू शकतं। त्यामुळे लगेचच आपल्याला इथे कांदा घालायचा आहे। इथे मी एक मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतलाय, तो घालते। हा कांदा आपल्याला जास्त लालसर तळून घ्यायचा नाहीये, अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचा आहे। इथे मी काही कढीपत्त्याची पानं घालते, तेही वाटणाबरोबर आणि कांद्याबरोबर तळून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायचा, यापेक्षा जास्त तळायचं नाही। तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर हलकासा चेंज झालाय आणि कांदा तळलाय सुद्धा। कांदा छान तळला की यामध्ये आता मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता, तो इथे घालते। इथे तुम्ही टोमॅटोचे मोठे पीसेस सुद्धा करू शकता। आता हा टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो मिनिटभर परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मऊ झालाय। आता यामध्ये आपण कोरडे मसाले ॲड करूया। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घालते। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची, त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे। हे मसाले अगदी 1 मिनिट परतून घ्यायचे। जर मसाले खाली करपत असतील तर चमचाभर पाणी तुम्ही ॲड करू शकता। आता या ठिकाणी आपण चिरून आणि मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेले वांगे घालायचे। इथे तुम्ही अख्खे वांगे सुद्धा घालू शकता। वांग्याबरोबर मी वाटण वाटलेलं भांड्याचं पाणी विसळून इथे टाकले, यामुळे मसाले करपणार नाहीत। आता सर्व वांगे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे, यामुळे मसाल्याचा जो फ्लेवर असतो तो वांग्यामध्ये उतरला जाईल। तुम्ही पाहू शकता मसाले आणि वांगे छान मिक्स झालेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला धुवून घेतलेले तांदूळ घालायचे। या ठिकाणी मी तांदळाला फक्त 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। या तांदळाला भिजत ठेवायची अजिबात गरज नाही। तांदूळ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे।
म्हणजे सर्व मसाला या तांदळाला एकसारखा लागला जाईल। तुम्ही पाहू शकता तांदळाला मसाला छान कोट झालेला आहे। आता या ठिकाणी आपण पाणी ॲड करणार आहोत। अगोदरच मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते इथे घालायचं आहे। जेवढं तुमच्या तांदळाला पाणी शिजायला लागतं तेवढं या ठिकाणी पाणी घालायचं आहे आणि शक्यतो या वांगी भाताला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता परत एकदा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालंय। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। या ठिकाणी मी 1 मोठा चमचा मीठ घालते आणि त्याचबरोबर खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण टाकलेलं मीठ पाण्यामध्ये सर्व मिसळून जाईल। मीठ छान मिसळून झालेलं आहे। आता या भाताला हलकीशी उकळी येऊ द्यायचं आहे। थोडीशी उकळी आली की यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत। इथे मी 1 चमचा तूप घालते। या तुपामुळे भात मऊ शिजतो आणि टेस्टही खूप छान येते। आता याला थोडंसं मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। या कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, त्याचबरोबर यातली हवा सुद्धा गेलेली आहे। आता या कुकरचं झाकण उघडूयात आणि पाहूयात भात शिजला आहे की नाही। वाव, तुम्ही पाहू शकता भात खूप मस्त शिजलाय। आता हे आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। तुम्हाला आजची माझी वांगी भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमधून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग हा वांगी भात प्लेटमध्ये सर्व करून झालेला आहे। हा वांगी भात कोशिंबिरी बरोबर अप्रतिम लागतो। त्याचबरोबर या वांगी भातासोबत तुम्ही लोणचं आणि पापड सुद्धा खाऊ शकता। चला तर मग भेटूया अशाच टेस्टी आणि खमंग रेसिपी बरोबर।